ठीक जगह पे फील्डर मौजूद उस कैच के लिए, और कैच किसने लिया है? नीतीश कुमार रेड्डी। हळू घे रे, हळू घे, गाडी स्लिप व्हायची. स्लिप नाही टाकते चालू केलं ना. या ठिकाणी एक पुणेकर बोरं पाडत आहे. कठोर परिश्रमानंतर 1-2 बोरं सापडलेली आहेत त्यांना. भरते पिशवी. शेतातलं चिखल आहे, गैरसमज करून घेऊ नका. पाणी दिलं त्यामुळे माती ओली झाली सगळी. इकडे विहीर आहे, इकडे मामाशीच आहे. 2 विहीर आहेत, एक मेन विहीर आहे आणि एक दुसरी विहीर आहे. ते पण बघूया. जुना कोटा ना, मामाचा जुना कोटा आहे. आता दुसरं कोणतरी वापरतं माहिती आहे. इकडे ती विहीर आहे. पाणी आहे. आता तेवढी प्रॉपर विहीर नाही आहे, पोहायला वगैरे पण काहीच नाही आहे याच्यामध्ये, म्हणजे पोहता नाही. त्यामुळे दुसरी विहीर आहे, तिकडे पाहू शकतो. आता सगळं सामान तर घेतलंय की. हा आता उद्या जी वेळामुश आहे त्याला जे काही शेतातलं सामान लागते, म्हणजे त्यातले छोटे छोटे बोरं, परत ज्वारीचा पाला जे आता आम्ही इथून तोडलं, परत चिंचा, हे सगळं आता आम्ही ह्याच्यामध्ये जमा केलं आहे शेतातून. आणि आता घरी जायचं. आज संध्याकाळी, आज पूर्ण रात्र उद्याची तयारी असणार आहे. सो ते पण बघूया आपण. चलो भेटू. उद्या जे इकडं आमच्या गावाकडच्या साईडला वगैरे ना वेळामोशा म्हणून सेलिब्रेट करतात. सो उद्या त्याचंच आहे, पूजा वगैरे करतात. मग आज त्याची तयारी चालू आहे पूर्ण कोठ्यामध्ये, साफसफाई. कोठाही मध्ये देव आहे, त्याच्या पूजेसाठी हे बांधलं आहे.
आणि आता सगळीकडे तिकडे बघितलं ना तुम्ही तर पूर्ण साफसफाई चालू आहे. आणि आता जे आम्ही सामान वगैरे ते सगळं आणलं होतं ते त्यासाठीच आहे. आज पूर्ण रात्रभर स्वयंपाक वगैरे बनवण्यामध्येच जाणार आहे. आणि ते सगळं बनवलेलं स्वयंपाक आज मग उद्या इकडे शेताकडे घेऊन यायचं आणि पूजा वगैरे करून सगळेजण पूर्ण फॅमिली बसून खायचं. तेच आहे. आता बाकीचं पुढं जा. बस की हां करू गाजर 20ला पावा घे. बर घे लावतो समजा स्वस्त अर्धा 40 बनवलेल्या ऊसापासून कितीला आता हे जे बघितलं तुम्ही तेच इकडे मागे जे गहू आहे ते गव्हाला मामाने पाणी दिले आणि आता चाललो आहे तिकडे. आमचे मोठे मामा आहेत, त्यांनी ट्रॅक्टर मारता येतात. त्यांनी नेमकं काय फिरवतात ते मला नाही माहिती तेवढं, पण काहीतरी करतायत. मग आता ते बघूया आपण. तुम्हाला जर थोडं दिसत असेल व्यवस्थित, हां हे बघा ते मामाचे आहेत, नांगर फिरवत आहेत बहुतेक. आता आपण तिकडे जातो आहे. अगोदर बैलं होते आणि बैलं अजून पण आहेत, पण मागच्या 2-3 वर्षामध्ये हे ट्रॅक्टर पण घेतलं आहे, त्यामुळं काम सोपं झालं आहे आता. सो तेच चालू आहे. आणि तिकडे पलीकडेच विहीर आहे जिथं आम्ही पोहायला शिकलो आहे. लहानपणी सगळे मामाचे मित्र वगैरे आम्हाला असंच दाखवून द्यायचे, दोरी बांधून डब्बा बांधून वगैरे. ते तिथंच शिकलो आहे. आणि मे बी थोड्या वेळाने किंवा उद्या तिथे पोहू पण आम्ही. 2 जणच आहे सध्या, मी आणि माझा मामाचा पोरगा आहे दाद्या, 2 जणच आहे उद्या, त्यामुळं 2 जणच तेवढं एन्जॉय करायचं. हे बघा पूर्ण मामाची शेती आहे. आता हे वाईड अँगल आहे त्याच्यामुळं खूप दूर वाटतं आहे. आता तिकडे मामा हे ट्रॅक्टर मारत आहेत आणि हे ती विहीर आहे. हे जी नारळाची झाडं आहेत ते सगळं तिथे विहीर आहे ॲक्च्युली. तिथं लाईटचं DP पण दिसत असेल. सो हेच आहे. आमचं लहानपण सगळं इकडेच गेलं आहे. सगळे आम्ही टोटल एकदम 22 ते 25 भाचीवाडी आहेत, जे उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवाळीत सगळे इकडे यायचो. आणि मामाचा वाडा असं मोठा जवळ नाही म्हटलं तर खूप मोठा वाडा आहे. तिथं आम्ही सगळेजण एन्जॉय करायचं वगैरे ते. आणि आता मग दिवसभर ते तिकडं मस्ती गेली की मग दुपारी किंवा सकाळी वगैरे असं इकडं विहिरीला यायचं पोहायला. कोणालाच येत नाही पोहायला, कोणालाच येत नव्हतं तेव्हा. असं एकजण दोरी बांधून डब्बा बांधून वगैरे त्यांना मी सगळेजण शिकलो. 1-2 जण राहिले असतील पण ते पण नंतर शिकून गेले सगळे. पण ते लहानपणीचे शाळेतले दिवस. आता सगळेजण आपल्या आपल्या कामाला लागले. सो पण मला आधीमध्ये टाईम भेटला की मी येतो. माझं सारखं महिन्यातून 1 चक्कर तर होतीच होती त्याच्यामुळं. आणि मला आवडतं पण आहे शेती, त्याच्यामुळं मी येत असतो. ही आहे ती शेती, सॉरी विहीर. तिथे आम्ही पोहायला गेलो. आता हे शेवाळं झालं पण अगोदर एकदम शॉप आता खूपच लहान झालं पण. दाब जरा दाब इकडे दाब.
माँ बच्चा ऐसा पिलाती है. त्या दिवशी फक्त नाहीतर इरीवारी तर बाई असते फरशीला बांधायला माहिती आहे मला ते हा गाडी आणतो की नाना आलेत का होऊ दे आवरू दे नानांचं पण. आता सगळी पॅकिंग झाली आहे. पॅकिंग म्हणजे सगळं सामान वगैरे भरलं आहे आणि थोडं सामान थोडंफार पुढं पण गेलं. मग आता मी फॅमिली मेंबर्सला घेऊन जातो आहे. आता इकडे मागे आजोबा वगैरे येत आहेत. व्हिडिओ चालू आहे. चालू करायला आपली हा खालचे फाटे. सो आज तेच वेळामुशाचा दिवस आहे आणि आम्ही आता सगळेजण आलो आहे शेतामध्येच. हाय रस्ता हाय. मग तेच आता मागे इकडे माझे मामा आणि आजोबा येत आहेत. आजोबाला जरा जास्त चालता येत नाही. मध्ये त्यांचं मायनर एक छोटी सर्जरी झाली ती. स्वतः वय पण झालं आहे ऑलमोस्ट 80+ आहेत. सो मग तेच आता आम्ही चाललो इकडे विहिरीकडे आजोबाला घेऊन. इथे समाधी वगैरे आहे आमची आजी पणजी वगैरे त्यांची आहे आणि इकडे विहीर पण आहे. मग आणि युजली जेव्हा हे वेळ अमावस्या असती तिथे त्यावेळेस इथे शेतामध्ये थोडं काही डिस्टन्सवर छोटे छोटे असे मंदिर आहेत जे मानतात आणि सगळेजण मानतात आम्ही. आणि असं शेतामध्ये सगळेजण आल्यानंतर सगळं जेवणाचं सामान वगैरे काय नानांना बसायला इथं पायवाट आहे की हे थोडंफार तेच. आता सगळेजण प्रसाद वगैरे निवद दाखवायला गेलेत. प्रसाद नाही. मग आता ते निवद दाखवून वगैरे आल्यानंतर जेवण वगैरे करायचं. थोडंफार आराम वगैरे पण करायचं आणि घरी. मग तेच तुम्हाला दाखवतो आता थोड्या वेळाने. आता चाललो इकडे विहिरीकडे. नाही उलट होतं. इकडेच बसा.
बघितले YouTube.